नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज चॅनलच्या माध्यमातून न्यू सातारा समूहाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजाराम निकम साहेब यांची मुलाखत घेत आहोत। नाना, आपण सहकारी संस्था जी स्थापन केली आहे, तर सहकाराचा अर्थ तुमच्या इच्छेने काय असू शकेल? तसं पाहता मी आणि माझे सर्व सहकारी आहेत, आम्ही सर्व ग्रामीण विभागातून मुंबईला आलेले लोक आहोत। सन 1990 मध्ये मला एक चांगली आणि सुंदर अशी कल्पना सुचली की आपण मुंबईला आलोय, बरोबर आहे, आपण स्वतः जगणारच आहोत। आपलं जीवन आपण कमी जास्त फरकामध्ये जगण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आपण सोडून अनेक लोक समाजामध्ये राहतात की ज्यांना काही अडचणी असतात, ज्यांच्या समस्या असतात, त्या थोड्या फार सोडवता आल्या तर आपण पाहूया। म्हणून थोडं सहकारी बँकांमध्ये मी जात असे, त्यामुळे मला असं जाणवलं की हा सहकार हा माणसासाठी एक वरदान आहे। मी माझ्या सर्व सहकार्यांना घेऊन ह्या संस्थेची निर्मिती करायला निघालो। त्यावेळी मला असं वाटलं की 350-400 वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अतिशय चांगली उक्ती सांगितलेली आहे। ती अशी आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत। मग ते 450 वर्षापूर्वी ते असं म्हणत होते, मग तोच धागा धरून आमच्या काही धुरीणांनी, आमच्या काही वंशजांनी, आमच्या काही महाराष्ट्रातल्या थोर व्यक्तींनी हा सहकार 100 वर्षापूर्वी रुजवलेला आहे महाराष्ट्रात। अखंड भारतामध्ये महाराष्ट्र हे असं राष्ट्र आहे की ते महाराष्ट्र आहेच, पण सहकारातून सुद्धा महान आहे। मग त्या सहकाराची निर्मिती 104 वर्षापूर्वी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये। मग एवढे लोक जर एवढ्या बँका तयार करतात, एवढ्या ग्रामीण सहकारी संस्था निर्माण करतात, त्याच्यातून लोकोद्धार होतोय, मग आपण थोडासा प्रयोग करूया म्हणून मी सर्व सहकार्याने घेतला आणि त्या सहकार्याने घेऊन न्यू सातारा समूह ग्रुप ऑफ कोऑपरेटिव्हची स्थापना 1990 ला केली। त्याच्याच माध्यमातून न्यू सातारा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था ही बँकिंग ऑर्गनायझेशन स्थापन केली। त्यामध्ये माझे सहकारी क्रमशः गोरक्षनाथ पाटील, सूर्यकांतजी वाडकर, दशरथजी शिंगाडे, मारुती रामचंद्र वरे, नामदेवराव कोचळे, त्याचप्रमाणे आमचे मित्र नारायण धोंडीबा वरे, हरिभाऊ दगडू वरे, श्रीपती रामचंद्र येवले आणि शंकर कोंडीबा वाडकर, अशा आम्ही 11 लोकांनी ह्या संस्थेची निर्मिती आमच्या ग्रामीण विभागातल्या आमच्या गावातल्या लोकांच्या मदतीने केली। ही 1990 ला निर्मिती झाली। त्यावेळी आम्ही 34,800 रुपयाचं भागभांडवल उभं केलं होतं। 34,800च्या भागभांडवलावर आम्ही सर्वांनी हे कार्य सुरू केलं। आज बरोबर ते भागभांडवल 300 कोटीच्या घरामध्ये गेलेलं आहे। म्हणजे गेली 22 वर्ष सातत्यानं आम्ही ते काम करतोय। पण मित्रांनो, सहकार हा इतका चांगला आहे की सहकाराची ज्यानी प्रशंसा म्हणता येत नाही, त्याची कास ज्याने धरली त्याचा निश्चितच उद्धार होतो। कारण सहकारामध्ये अनेकांना आकार मिळतो, अनेकांची प्रगती होती, अनेकांना उद्योग व्यवसाय करता येतात, अनेकांना नोकऱ्याची उपलब्धता होती, अनेकांना घरं मिळतात, अनेकांना रोजगार मिळतो। हे सगळं असल्यामुळं सहकारातूनच सगळं होणार आहे। आणि महाराष्ट्र हा देशामध्ये 1 नंबरचं येण्याचं एकमेव कारण आहे की राज्यकर्त्यांनी, पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी सहकाराची कास धरून सहकारातून तळागाळातून जे कार्यकर्ते तयार केले, त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच बळावर महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र मोठा केला। तुम्ही सहकारी पतसंस्था स्थापना करण्याचे उद्दिष्ट काय होते? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सहकाराची उद्दिष्ट हीच आहे की आपण गावावरून आलो, आम्ही सगळेजण 11 लोक किंवा 21 लोक असू, जे काय आम्ही लोक असू, हे आम्ही सगळे लोक आमचं तर घरी नोकरी करून जगणारच होतो ना। गावी शेती कमी असल्यामुळं मुंबईला यायचं, मुंबईला आपलं उदरनिर्वाहाचं साधन कुठेतरी बघायचं, काय नोकऱ्या काय रस्त्यावर पडून नाही आहेत। पण जेवढं काय झालं तेवढं आपली तर नोकरी आपण करणार, कुठली का असेना, आपली मुलं, पत्नी, आई वडील ह्यांना सांभाळणारच, पण ह्यांच्याशिवाय सुद्धा समाजात माणसं आहेत ना, त्या लोकांचं कुणीतरी पाहिलंच पाहिजे। ज्यांच्याकडून आम्ही धडा घेतला, ज्यांच्याकडून आम्ही शिकलो,
त्यांना नुसती श्रद्धांजली किंवा त्यांच्या जयंत्या करून उपयोग नाही आहे. त्यांनी जे कार्य आरंभलेलं आहे ते अर्धवट आहे, ते पुढे नेण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. मग ते कसं न्यायचं पुढं, तर त्यांनी जे कार्य अर्धवट ठेवलेले त्याच पावलावर पाऊल ठेवून आम्हाला पुढे गेलं पाहिजे. त्यावेळी आम्ही त्यांची मनीषा आहे, त्यांची इच्छा आहे, समाजाच्या विषयीची पोटतिडीक आहे, ती पूर्ण करू, पण ती आमच्या सत्कर्मातून पूर्ण करू. नाना, संस्थेचे सभासद, खातेदार, शाखा, कर्मचारी, उलाढाल याबद्दल माहिती काय देऊ इच्छिता? मॅडम, 1990 साली आम्ही ही संस्था स्थापन केली. त्यावेळी तिची सभासद संख्या होती ती 529 होती. 1990ला 529 सभासद संख्या आणि उलाढाल 34,800 रुपये. आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे 2 तप व्हायला आलेली आहेत. या 2 तपामध्ये 2,67,000 सभासद झालेले आहेत. 300 कोटीची उलाढाल झालेली आहे. शाखा 23 झालेल्या आहेत. ह्या 23 शाखापैकी ग्रामीण शाखा आहेत ह्या 7 आहेत आणि मुंबईच्या शाखा 16. या शाखामधून 800 कर्मचारी काम करतात आणि जवळजवळ शाखांच्या स्वतंत्र जागा आहेत, म्हणजे ॲसेट आहे ते संस्थेचं स्वतंत्र आहे त्या जागा असल्यामुळं. म्हणजे आमच्या पश्चात सुद्धा ही संस्था व्यवस्थित कार्यभार चालवेल. आमच्या नंतरची पिढीसुद्धा आता 300 कोटी असेल तर ती 3,000 कोटीवर नेऊ शकते. अशी जी ग्रासरूटची बैठक आहे, कोणत्याही व्यवसायाला जागा आणि भांडवल हे महत्त्वाचं असतं, त्याचप्रमाणे कर्मचारी वृंद असतात तेही महत्त्वाचं असतं. ते सगळे प्रशिक्षित आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रमाणे भ्रष्टाचार मुक्त अशी ऑर्गनायझेशन ही चाललेली आहे. बँकिंग ऑर्गनायझेशन वगळता सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्य कोणती असेल? तसं 1990 पासूनच आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणूनच हे काम करतो. म्हणजे तिथंच सामाजिक बांधिलकी आली थोडक्यात. मग तदनंतर 1995 साली आम्ही सप्ताह सुरू केला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या माध्यमातून गेली 18 वर्ष आम्ही हरिनाम सप्ताह 7 दिवस करतो. त्याच्यामध्ये सर्वसाधारण 11,000 लोकांना आम्ही निर्व्यसनी केलेले, व्यसनमुक्त केलेले, हे चांगलं काम केले. रक्तदान शिबिर आहे ते गेली 18 वर्षे घेतो. पंढरपूर येथे भक्तनिवास संकुल बांधलेले आहे. त्या संकुलाच्या माध्यमातून आषाढी, कार्तिकी, माघी या तिन्ही एकादशांना मुंबईवरून आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांना अल्प शुल्कामध्ये राहण्याची, जेवणाची सोय केली जाते, दर्शनाची सोय केली जाते त्यांना. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र, तिथून पुढची अक्कलकोट वगैरे ही दाखवण्याची सोय केली जाते. दुसरं असं की रुग्णवाहिका सेवा आहे, गेले 18 वर्षे चालू आहे रुग्णवाहिका. ती संपूर्ण महाराष्ट्रभर अल्प दरामध्ये चालू आहे. तिचा खर्च तर काढावाच लागतो, पण अल्प दरामध्ये 24 तास तिची सोय आहे लोकांसाठी. ते आमच्या सभासद जास्तीत जास्त ते वापरतात. काही दुर्बल घटक सुद्धा तिचा उपभोग घेतात. निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण केलेलं आहे बऱ्याच वेळा. त्याचप्रमाणे संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे आम्ही हिंदूंनी. मग तो जपायचा असेल तर हिंदू नववर्ष साजरं करतो. सहकार दिंडी आहे ती काढतो. सहकाराचं महत्त्व छोट्या लोकांना कळलं पाहिजे, आता येणाऱ्या पिढ्यांना कळलं पाहिजे. मग सहकार काय आहे, त्याची स्थापना कशी झाली, म्हणून त्याचा इतिहास सांगितला पाहिजे येणाऱ्या पिढ्यांना. कल्याण येथे थोडा आदिवासी विभागात शाळा आहे. तिथल्या मुलांना घरून धरून आणून शाळा शिकवली जाते. ती 350 विद्यार्थी आहेत. 1ली ते 10वी पर्यंतची शाळा आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक या तिन्ही शाळा तिथं आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं एक वैभव, ज्यांचा लौकिक फार मोठा आहे, असं पद्मश्री शाहीर साबळे ह्यांच्या नावाचं शाहीर साबळे प्रतिष्ठान आहे. त्याचं व्यवस्थापन आमच्याकडे. वार्षिक तिथं नाट्यशिबिरं घेतली जातात. आता तिथं गोपालन आहे. 50 ते 60 गायी, भाकड गायी आहेत. मुख्या जनावरांची, मुख्या प्राणीची सोय ती तिथं केलेली आहे. त्याच्या माध्यमातून आपण अप्रत्यक्षपणे प्रभूंचीच सेवा करतोय. जे बोलणारे, ज्यांना चेतना आहे, ज्यांना आपलं दुःख सांगता येत नाही, अशांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा.
ज्यांना दुःख व्यतीत करता येतं त्या मंडळींना तो सांगू शकतो ना. जसं बाळ आहे ते रडतं पण त्याला कुठं दुखतं हे सांगता येत नाही, मग ती आई ओळखू शकते. तद्वत आईची भूमिका आम्ही सर्व समाजातल्या लोकांनी करायला पाहिजे की ज्यांना काही थोडंफार कळतं अशा लोकांनी. तदनंतर पंढरपूरला आमची मुलं आता शिकली पाहिजेत. किती वेळ आम्ही ग्रामीण भूमिकेत राहणार, आम्ही शहरीकरणाकडे निघालं पाहिजे. म्हणून समूहाच्याच माध्यमातून डिप्लोमा इंजिनिअरिंगचं कॉलेज सुरू केलेले आहे, MBA सुरू केलेलं आहे, BCA सुरू केलेले आहे आणि ITI सुरू केलेले. असे 4ही इन्स्टिट्यूट AICTE त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासन आणि सोलापूर युनिव्हर्सिटी यांच्या माध्यमातून अधिकृतरित्या सुरू केलेले आहेत गेले 2 वर्षापासून. पुढं म्हणाल तुम्ही तर लोककला महोत्सव आम्ही बऱ्याच वर्षे घेतोय. स्थानिक पोलीस स्टेशन्स आहेत, स्थानिक काही मंडळ आहेत, ह्यांना सुद्धा मदत केली जाते. नाना, पुढे काय करणार किंवा पुढे काय उपक्रम लाभवणार आहात तुम्ही? पुढचं असं उद्दिष्ट काही नाही आहे, पण आजपर्यंत सुद्धा आम्ही ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशांसाठी घर योजना राबवली. सेंट्रल बँक आणि न्यू सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं 450 घरांचं माथाडी कामगारांना घरं दिली, आमच्या कर्मचाऱ्यांना घरे दिली. समूहातील सर्व सभासद आहेत की ज्यांचं उत्पन्न कमी आहे, ज्यांना कोणी विचारत नाही, ज्याच्याकडे रेशनिंग कार्ड फक्त आहे, IT रिटर्न नाही आहे, अशांना सुद्धा त्यांचं कर्ज मिळवून देऊन त्यांना घराचं स्वतःचं त्यांचं स्वप्न होतं ते साकार करण्यात आम्ही अग्रेसर आहोत. त्या गोष्टीत मी आणि माझे सहकारी ह्याच्यात अहोरात्र झटत असतो. मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन चॅनलसाठी तुम्ही एवढा अमूल्य वेळ तुम्ही दिला आहात त्याबद्दल धन्यवाद. मलाही वाटते आपण आज अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलच्या माध्यमातून संस्थेची माहिती घेतलीत. अखंड भारतवरती माहिती आपण प्रसारित करत आहात, आपण करणार आहात, त्याबद्दल मी माझ्या संस्थेचं अहोभाग्य समजतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांच्यामुळं, माझ्या सर्व कर्मचाऱ्यांच्यामुळं, माझ्या सभासदांच्यामुळं हे वैभव आम्हाला प्राप्त झालेले आणि म्हणूनच मी आपल्याला ते कथन करू शकलो. पुनश्च एकदा आपणा सर्वांचा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद. नमस्कार. न्यू सातारा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय गोरक्षनाथ पाटील सर, नमस्कार. नमस्कार. सर, आपल्या पतसंस्थेबद्दल समूह जे आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? न्यू सातारा समूहाविषयी जर बोलायचं झालं तर आम्हा सर्व मित्रपरिवारांचे, आमचे सहकारी मित्र आणि आम्हाला असणारे गुरुबंधू आदरणीय नानासाहेब निकम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्हा सर्व सवंगड्यांना बरोबर घेऊन आदरणीय नानासाहेबांनी 1989 साली समाजाचं भान आणि समाजाची नाळ आणि समाजाची गरज ही लक्षात घेऊन समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्हा सर्वांना सहकार्यांना संघटित करून न्यू सातारा समूह आणि न्यू सातारा सहकारी पतसंस्थेची स्थापना आणि निर्मिती करून समाजाच्या तळागाळापर्यंत लोकांना मदतीचा विविध प्रकारच्या सामाजिक सेवेच्या माध्यमातून लोकांपर्यंत सेवा करण्याचं कार्य या समाजाच्या माध्यमातून हाती घेतलं. आणि आज गेली 22 वर्ष अविरतपणे सातत्याने आम्ही सर्वजण आमचं स्वतःचं प्रपंच करून परमार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून निस्वार्थीपणे आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी हाक द्यावी आणि आम्ही सर्व सवंगड्यांनी त्यांच्या बरोबर सैन्यासारखं ते सांगतील ते काम करावं अशा माध्यमातून हे कार्य आतापर्यंत करत आलो. आणि जसं नानांनी सांगितलं त्याप्रमाणे अवघ्या 34,800 रुपयाच्या भांडवलावरती केलेल्या कार्याची सुरुवात आज रोजी जवळजवळ 300 कोटीच्या पुढे संपूर्ण उलाढाल या आर्थिक संस्थेची, त्याचप्रमाणे संपूर्ण समूहाचा विचार केला तर जवळजवळ 500 ते 600 कोटीची उलाढाल आणि शेकडो गरजू तरुणांना आणि गोरगरिबांना या ठिकाणी काम करण्याला, त्यांच्या हाताला काम देण्याची संधी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे समाजामधील तळागाळातील गरजूंना, सामान्य शेतकरी, कष्टकरी किंवा नोकरवर्ग असेल की ज्यांना कोणी मोठमोठ्या बँका मदतीचा हात देऊ शकत नाहीत किंवा ते त्यांच्या पूर्तता पूर्ण करू शकत नाहीत, अशा लोकांना या संस्थेच्या माध्यमातून आणि समूहाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सेवा आपण या ठिकाणी देऊ शकलो.
आणि त्याप्रमाणे समाजातील अनेक लोकांची, कुणाच्या मुलीबाळींची लग्न असतील, कुणाच्या मुलांची शिक्षण असतील, अशा प्रकारचे कुणाचं कुटुंबामध्ये खाण्याचे प्रश्न असतील, तर त्यांना आर्थिक स्वरूपात म्हणजे मदत या संस्थेच्या माध्यमातून करता आली आणि त्या माध्यमातून ही सेवा घडत गेली. आणि ह्या सर्व सेवा घडत असताना या संस्थेला आणि समूहाला आमच्या सर्वांचे, नानासाहेबांच्यासह आम्ही सर्वजण अध्यात्माचा पाया या संस्थेला असल्या कारणाने हे भगवंताने सर्व आमच्या माध्यमातून करून घेतलेले. आम्ही निमित्त मात्र असू, परंतु महाराष्ट्राचं आराध्य दैवत भगवंत पांडुरंग किंवा गणरायाच्या कृपेने हे सर्व कार्य आत्तापर्यंत ही सगळी गरुड भरारी असेल या संस्थेच्या माध्यमातून जे सेवाभावी कार्य घडलेलं आहे, हे आम्ही त्या भगवंताची कृपा समजतो. धन्यवाद सर. तुम्ही समूह संस्थेबद्दल आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आपण भेटणार आहोत न्यू सातारा वेलफेअर सेंटरचे सचिव श्री नारायण वरे सर. वरे सर, आपली जी पतसंस्था आहे त्याबद्दल तुम्ही काही 4 शब्द सांगू शकता? गेली 22 वर्ष ज्यांना ही कल्पना सुचली ते आमचे आदरणीय नाना निकम. 1990 साली आम्ही एकत्र आलो. बँकिंग क्षेत्र म्हणजे काय हे आम्हाला त्यावेळेला माहीतच नव्हतं. जसं पाहायला गेलं तर आमचं जरी शिक्षण झालं असेल तरी बँक म्हणजे काय, बँकेत गेल्यानंतर सेविंग अकाउंट कसं खोलायचं, चेक कसे भरायचे हे सुद्धा आम्हाला नॉलेज नव्हतं. पण नानासाहेबांच्या करंगणीला धरून आम्ही आज 22 वर्षाची वाटचाल केली. त्याच्यातून असं एक वाटतं की ज्या थोर साधू संतांनी म्हणा किंवा थोर समाजसुधारकांनी जी काय वाक्य आज आपल्याला त्यावेळेला त्यांनी घालून दिलीत. उदाहरणार्थ संत तुकाराम महाराज म्हणाले होते, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले होते की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तसं एकत्र आल्यानंतर जे काय समाजाची प्रगती होते ती त्या थोर पुरुषांनी आपल्याला शिकवली. त्याच्या मार्गाला जाऊन आज आपण या ठिकाणी जवळजवळ 300 कोटीची उलाढाल करतो. एक सर्वसामान्य माणूस आज या समूहामध्ये आम्ही आमच्या शिपायांना सुद्धा घरं दिलेली आहेत, त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. जवळजवळ 1000 ते 1500 लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन हे न्यू सातारा समूहानं आज निर्माण करून दिलेलं आहे. आणि त्याचा फायदा आम्हाला सुद्धा अप्रत्यक्षरित्या होतो. आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्हाला एक प्रतिष्ठा लाभलेली असते. आमची छोटी मोठी कामं होतात. जी समाजामध्ये आपली जी कामं होत नाहीत ती संस्थेच्या बॅनरमुळे आज आपली कामं होतात. आणि खरोखर आम्हाला सुद्धा असं आमच्या मनामध्ये असा एक आनंद होतो की आपल्याला जे न जमणारे काम आपण या 22 वर्षामध्ये केलं की आज हजारो लोकांची कुटुंब या संस्थेच्या माध्यमातून उभी राहिलेली आहेत. आणि संस्था म्हणजे खरोखरच की आपण त्या खडकावरती जसं बीज पेरतो आणि ते बीज उगवतं तसं ह्या खडकावरती हे बीज उगवलेले आहेत 22 वर्षामध्ये. त्याचा आनंद आज आपल्याला खरोखरच आनंदित करतो. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. पाटील सर, धन्यवाद.